धुले जिले के अनेर डैम के पास थालनेर पुलिस ने अवैध गांजा की खेती पर बड़ी कार्रवाई करते हुए 54 लाख रुपए की गांजा फसल को नष्ट किया। सहायक पुलिस निरीक्षक शत्रुघ्न पाटिल को गुप्त सूचना मिलने के बाद 5 अक्टूबर को पुलिस निरीक्षक जयपाल हीरे, फॉरेंसिक टीम और पंचों की मौजूदगी में छापेमारी की गई। करीब 3 एकड़ जंगल क्षेत्र में गांजे की भारी भरकम खेती पाई गई। कुल 2718 किलो वजन वाले गांजे के पौधे बरामद हुए, जिसकी बाजार कीमत करीब 54,36,000 रुपए इतनी बताई जा रही है। यह जमीन मध्य प्रदेश के खरगोन निवासी के नाम पर है, जो फिलहाल फरार है। मामले में एनडीपीएस एक्ट के तहत केस दर्ज कर लिया गया है और आगे की जांच जारी है। थालनेर पुलिस की इस कार्रवाई की पूरे इलाके में सराहना हो रही है। आम्हाला दिनांक 5/10/2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की अनेर डॅम परिसरात अवैध गांजा वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे। त्या ठिकाणी कारवाई करण्याकामी आम्ही राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे, शिपूर तालुका पोलीस स्टेशन, तसेच 2 सरकारी पंच, वजन काटाधारक, त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग लेबलिंगचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सदर ठिकाणी पोलीस स्टाफसह, अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले। त्या ठिकाणी आम्ही 2 पंचांसमक्ष छापा कारवाई केली। त्या ठिकाणी कारवाई केली। सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाचारण केलेली होती। त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण 3 एकर होती आणि अंदाजे 3 एकर होती। सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असता महेंद्र त्याला पवारा, राहणार बिस्टन, खरगोन MP, मूळ राहणार अनेर डॅम इथे राहत होतो। सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली 2 पंचांसमक्ष। तर आम्ही त्या ठिकाणी साधारण 2718 किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही वजन काटा, सिलिंग लॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंचनामा करून पोलीस आणले। त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महेंद्र दला पावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलीस स्टेशन येथे NDPS कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे सर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री देवरे सर, तसेच DYSP शिपूर विभाग श्री गोसावी सर आणि यांच्या मार्गदर्शनाने आम्ही केलेली आहे। सदरचा पुण्याचा तपास हे PSI हर्षद पाटील पुढे तपास करीत आहे।